विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या 135व्या जयंतीचं औचित्य साधून आणि तथागत गौतम बुद्धांच्या जयंतीचं औचित्य साधून घाटी येथील धम्मचेतना बुद्ध विहारात बालसंस्कार शिबिराला उत्साहात सुरुवात झाली। 2 मे पासून सुरू झालेल्या या शिबिरात सुमारे 40 विद्यार्थी सहभागी झालेत। त्यांना बौद्धाचार्य शामराव मुनेश्वर मार्गदर्शन करतात। शिबिरात मुलांच्या सर्वांगीण विकासासाठी विविध उपक्रम राबवले जात आहेत। शिबिराची सुरुवात धम्मध्वज आणि बाबासाहेबांना मानवंदना देऊन केली जाते। त्यानंतर शारीरिक तंदुरुस्ती करता सामूहिक कवायत घेतली जाते। तसंच पंचशील त्रिशरण यांचं अर्थासहित मार्गदर्शन केलं जातं। बोधपर कथा आणि अभिनयाच्या माध्यमातून मुलांमध्ये नैतिक मूल्य रुजवण्यावर भर दिला जातो। या उपक्रमासाठी महिला मंडळ, जयंती उत्सव समिती आणि परिसरातील उपासक उपासिका यांचं सहकार्य लाभते। शिबिरामुळे मुलांमध्ये चांगले संस्कार घडवण्यास मदत होत असल्याचं आयोजकांनी सांगितलंय। या बातमीचा आढावा घेतलाय प्रतिनिधी निलेश कुर्मेलकर यांनी। तर आपण घाटांजीमध्ये आलेलो आहोत आणि इथलं आपण आता फुटेज वगैरे शूट केलेले आहेत। तर या सरांना विचारू आणि काही छोटे छोटे मुलं पण दिसतात, यांना मुलांना पण विचारू। तर सर, आजच्या जे प्रोग्रामचं होतं याचं उद्दिष्ट म्हणजे काय, याचा प्रचार काय आहे नेमका? प्रचार म्हणजे तथागत बुद्धाने दिलेले जे पंचशील आहे ते पंचशील अर्थासहित बालकापर्यंत पोहोचवणे व बालकाकडून त्यांचं आचरण करून त्यांचं जीवन शुद्ध करणे, आचरण शुद्ध करणे हा त्यामागचा उद्देश आहे। म्हणून दिनांक 2 मे 2026 पासून ते 9 मे 2026 पर्यंत असं 9 दिवस धम्मचेतना बुद्धविहार घाटी या ठिकाणी हे धम्म बालसंस्कार शिबिर आयोजित केलेलं आहे। परिसरातील उपासक उपासिका आणि तरुण तरुणी बालबालिकांचा खूप मोठा प्रतिसाद आहे। जवळजवळ पहिल्या दिवशी 32 मुलं उपस्थित होते। आज घडीला 45 मुलं उपस्थित आहेत आणि उपासिकासुद्धा 10-15 उपस्थित आहेत, उपासके 10-12 उपस्थित आहेत। प्रतिसाद अतिशय चांगला आहे। बाबासाहेबांची जयंती आणि तथागत बुद्धांची जयंती या पद्धतीने साजरी व्हावी, अशा वेगवेगळ्या पद्धतीने साजरी होऊन खर्च खूप होतो, पण या धम्म बालसंस्कार शिबिरामध्ये कोणत्याही प्रकारचा खर्च नाही आणि खर्च न करता मुलांपर्यंत बाबासाहेबांचे विचार पोहोचवणे हाच एक पवित्र उद्देश ठेवून आम्ही हे धम्म बालसंस्कार शिबिर आयोजित केलेलं आहे। धन्यवाद सर। तर ह्या मुलाला काही प्रश्न विचारू का सर? मग विचार असतील? हो, अगदी विचारा। या समोर यात कोणतरी एकदम या ना समोर ह्या शिबिरामध्ये किती झालं तुम्ही येतं? आम्ही आजचा 4था दिवस आहे। ह्या शिबिराच्या माध्यमातून काय शिकायला भेटलं तुम्हाला? आम्हाला पीटीचे हात, कवायत, बुद्ध धम्माचा प्रचार, त्यांचे पंचशिलांचे तत्व, पंचशिलांचा अर्थ हे सगळं आम्हाला शिकवत आहे इथे। हे शिबिर होतं तुम्हाला चांगलं वाटत आहे? हो, खूप छान वाटत आहे। आणि असं नेहमी व्हावं का? हो, नेहमी व्हावं। या सरांबद्दल काय म्हणणं आहे? जे सर तुमचं हे आयोजित केलेलं आहे सरांनी, यांच्याबद्दल काय म्हणणं आहे तुमचं? आमचं खूप प्रेमळ आहे सर, सर्वांना बरोबर समजावून सांगते, प्रत्येक गोष्ट समजावून सांगते आणि प्रेमाने, रागावत नाही, प्रेमाने सर्व गोष्टी घेतात। ठीक आहे। तुझं नाव काय? प्रिन्स। हां, प्रिन्स जे सर तुला शिकवत आहे सरांचं नाव काय? का मुळीच नाही सर। अच्छा, ठीक आहे। तू रोज येता का इथं? हाव तुला चांगलं वाटत आहे का? हाव। ठीक आहे, धन्यवाद। न्यूज मराठी 24/7मधून निलेश कुर्मेलकर, यवतमाळ जिल्हा प्रतिनिधी। आमच्या टी व्ही चॅनलच्या माध्यमातून काय तुम्हाला काय संदेश द्यायचा आहे? आम्ही हे एका विहारामध्ये धम्म बालसंस्कार शिबिर सुरू आहे, बालकावर संस्कार करण्याचा प्रयत्न चालू आहे। हे लोकांपर्यंत गेलं पाहिजे आणि लोकांनीसुद्धा याचा आदर्श घेऊन बाबासाहेबांची जयंती आणि बुद्ध जयंती अशा वेगळ्या पद्धतीने कशी साजरी करावी हे या धम्मचेतना बुद्धविहारापासून लोकांनी घ्यावं ही आमची अपेक्षा आहे आणि बाबासाहेबांचं आणि बुद्धाचे विचार लोकांपर्यंत पोहोचवावे असा आम्ही छोटासा प्रयत्न करीत आहोत। आणि आपणसुद्धा आपल्या चॅनलच्या माध्यमातून हा जो उपक्रम आहे एकदम सामाजिक दृष्टिकोनातून केलेला, धम्माच्या दृष्टिकोनातून केलेला तो उपक्रम लोकांपर्यंत पोहोचावा अशी तुमच्याकडनं आमची अपेक्षा आहे। धन्यवाद सर। तर सर, आता तुम्ही घाटांजीमध्ये शिबिर घेतलेलं आहे, तर आता आणखीन तुम्ही शिबिर घेणार का याच्यानंतर? एखाद्या विहारामध्ये किंवा सामाजिक सभागृहामध्ये कोणी जर पाचारण केलं, त्यांना जर वाटलं का आम्हाला शिबिराची गरज आहे, तर आम्ही सदैव तयार आहोत। कारण बाबासाहेबांनी आम्हाला खेड्यापाड्यात लोकांपर्यंत जाऊन धम्माचा प्रचार प्रसार करा हे शिकवण दिली। ती शिकवण थोडीशी आम्हाला दूर पडलो आहोत, तर त्या दृष्टिकोनातून ती उणीव दूर करण्याचा प्रयत्न आम्ही करणार आहोत। कुठे जर आम्हाला पाचारण केलं तर आम्ही विनामूल्य यायला तयार आहोत आणि इथेसुद्धा विनामूल्य सेवा देत आहोत। तर सर, आता आमच्या टी व्ही चॅनलच्या माध्यमातून आता हा प्रसार होणार, तर जे नागरिक आहे यांना पण असं वाटेल की आमच्या बुद्धविहारात असं व्हावं, तर तुम्हाला तिथं बोलावल्याच्या नंतर काही फी वगैरे चार्जेस काही
कोणत्याही प्रकारची फी घेणार नाही, कारण मी सेवानिवृत्त मुख्याध्यापक आहो. मला पेन्शनही मिळतं आणि इथे सुद्धा मी कधीच 5 रुपये किंवा मला काही मिळावं ही अपेक्षा नाही. विनामूल्य सेवा देणे हे मला एक प्रेरणा मिळाली की बाबासाहेबांचे माझ्यावर अनंत उपकार आहेत. ते उपकार आपण काही करून फेडू शकत नाही. तर हा जो उपक्रम राबवणे म्हणजे मुलांना काहीतरी देता आलं पाहिजे. धम्म आणि बाबासाहेब याच्यासाठी हा माझा प्रयत्न सुरू आहे. म्हणून मी कुठेही विनामूल्य यायला तयार आहो. तर बघू शकता सरांनी काय म्हटलेलं आहे. तर तुम्हाला जर तुमच्या गावी जर बुद्धविहारामध्ये असे काही शिबिर घ्यायचे असेल तर तुम्ही सरांसंग कॉन्टॅक्ट करू शकतात. सर येणार म्हणतात तिथं. तर सरांचा आपण कॉन्टॅक्ट नंबर घेऊया. सर कॉन्टॅक्ट नंबरनं मराठीत हळूमध्ये सांगा. माझा मोबाईल नंबर आहे 94 21 770 996. तर पुन्हा एकदा मी नंबर तुम्हाला नोट करून घ्या. तुम्हाला नंबर पुन्हा सर एक वेळा सांगणार. मराठीत का नाही? कसं सांगा? 9421770996. ठीक आहे, धन्यवाद सर. जर तुम्हाला पण असं वाटतं की आपली मुलं शिबिरात जाऊन असं काहीतरी शिकायला पाहिजे, चांगलं त्याला संस्कार भेटायला पाहिजे, तर ह्या नंबरवर तुम्ही कॉल करा. ह्या सरांना तुम्ही नक्कीच बोलवा. हे सर फ्री ऑफ चार्जमध्ये येणार आणि तुमचं काम तुमच्या मुलाला चांगल्या पद्धतीचं प्रशिक्षण देणार आणि शिबिर पण आणि तुमच्या मुलाला एक चांगलं वळण पण लागणार. एक चांगलं त्यांचं भविष्य बनू शकते ह्या सरांच्या गायडनमुळे. तर न्यूज मराठी 24/7मधून निलेश कुरमेरकर. थँक्यू सर. चला एक डाव चांगला नारा द्या. एक डाव बाबासाहेब आंबेडकरांचा एक चांगला नारा द्या. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर. नाराज चांगला जोरात द्या. विश्वभूषण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा. विश्वभूषण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा. विश्वभूषण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा. तथागत भगवान गौतम बुद्धांचा. तथागत भगवान गौतम बुद्धांचा. तथागत भगवान गौतम बुद्धांचा. जय भीम. चला घाटांजी मधली हे चांगल्या पद्धतीची आपली बातमी बनलेली आहे आणि लवकरच याला आपण टायमिंग 12च्या आतमध्येच टेलिकास्ट करू. पेण इथं अंमली पदार्थ विरोधात प्रशासनानं कठोर पावलं उचलत गांजा विक्रीसाठी वापरल्या जाणाऱ्या टपरीवर बुलडोझर कारवाई केली आहे. 28 एप्रिल रोजी पोलिसांनी 1298 किलो गांजासह एका 38 वर्षीय महिलेला अटक केल्यानंतर हा सगळा प्रकार उघडकीस आला होता. या पार्श्वभूमीवर नगरपालिकेनं तात्काळ कारवाई करत खाऊ गल्लीतील संबंधित टपरी जेसीबीच्या सहाय्यानं जमीनदोस्त केले. नागरिकांच्या सुरक्षेसाठी आणि परिसरातील अवैध धंद्यांना आळा घालण्यासाठी ही कारवाई करण्यात आल्याचं प्रशासनानं स्पष्ट केलंय. या कारवाईमुळे परिसरात समाधानाचं वातावरण आहे. अंमली पदार्थ विरोधात प्रशासनानं घेतलेल्या ठोस भूमिकेचं नागरिकांकडून स्वागत केलं जातंय. मध्ये नगरपालिकेच्या पेण नगरपालिकेच्या हद्दीमध्ये एक वाईट घटना अशी घडली. अंमली पदार्थांचं विक्री करताना एक महिला पोलिसांच्या ताब्यात सापडल्यामुळे पेणमध्ये भरपूर खळबळजनक वातावरण निर्माण झालं. त्यामध्ये त्या महिलेवर गुन्हा दाखल होऊन आता पोलीस स्टेशनला त्याची कार्यवाही चालू आहे. तर सदर महिला ही खाऊ गल्लीत टपरी टाकून स्वतःचा उदरनिर्वाह करत होती असं दाखवण्यात येत होतं. परंतु गांजा विक्री करताना ते आढळल्यामुळे नगराध्यक्ष मॅडम प्रीतमताई पाटील यांच्या आदेशानुसार त्या टपरीवर त्वरित आणि कडक आणि कठोर कारवाई करण्यात आली. कारण का गांजा किंवा अंमली पदार्थ विक्री हा कायद्याने सर्वात मोठा गुन्हा आहे. तर सदर उदरनिर्वाह करण्यासाठी लोकांना इथे मार्गदर्शन करून सहकार्य करून या टपरीमध्ये उदरनिर्वाहाचा एक त्यांना मार्ग मिळून त्यांचा उदरनिर्वाह व्हावा अशा पद्धतीने नगरपालिका त्यांना सहकार्य करते. परंतु यात असे अंमली पदार्थ किंवा गुन्हेगारी क्षेत्रातल्या काही गोष्टी इथे घडत असतील तर नगराध्यक्ष प्रीतमताई पाटील यांनी त्यांच्यावर कठोर कारवाई करण्यास सांगितलेली आहे. तर ती आम्ही टपरी मोडून त्याच्यावर कठोर कारवाई केलेली आहे. पेण नगर परिषद
परभणी जिल्ह्यात प्रहार जनशक्ती पक्षाच्या स्थानिक पदाधिकाऱ्यांनी पक्षाच्या विलिनीकरणाबाबत नाराजी व्यक्त करत स्वतंत्र भूमिका जाहीर केली। पक्षाध्यक्ष बच्चू कडू यांनी एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत पक्षाचा शिवसेनेत विलय जाहीर केल्यानंतर जिल्ह्यातील पदाधिकाऱ्यांना विश्वासात न घेतल्याचा आरोप करण्यात आलाय। सावली शासकीय विश्रामगृह इथं झालेल्या कोर कमिटी बैठकीत परभणीतील प्रहार कार्यकर्ते शिवसेनेत विलीन होणार नाहीत अशी स्पष्ट भूमिका मांडण्यात आली। जिल्हा प्रमुख शिवलिंग बोधने यांनी याबाबत माहिती देताना पुढे 2 ते 3 दिवसात तालुकानिहाय चर्चा करून भविष्यातील राजकीय दिशा ठरवण्यात येईल असं सांगितलंय। या घडामोडींमुळे परभणी जिल्ह्यात प्रहार जनशक्ती पक्षाच्या पुढील वाटचालीकडे सर्वांचंच लक्ष लागलंय। माननीय बच्चूभाऊ कडू यांना काल विधान परिषदेची शिवसेना शिंदे गटाकडून उमेदवारी मिळालेली आहे, पण ते घेत असताना सन्माननीय बच्चूभाऊ कडू यांनी प्रहार जनशक्ती पक्ष हा शिवसेना शिंदे गटामध्ये विलीन केलेला आहे। या गोष्टीला आमचा आक्षेप आहे। सन्माननीय बच्चूभाऊ कडू मोठे व्हावेत, त्यांना वैभव मिळावं, त्यांची अजून प्रगती व्हावी ही आमची इच्छा आहे। परंतु आमच्यासारख्या सामान्य कार्यकर्त्यांना जीवाचं रान करून रक्ताचं पाणी करून जो पक्ष वाढवला होता तो तुम्ही नेऊन शिंदे गटाच्या दावणीला बांधला, हा अधिकार तुम्हाला कोणी दिला होता? आमच्यासारख्या कार्यकर्त्याच्या कर्तृत्वाचा तुम्ही लिलाव केला, त्याचा बाजार मांडला आणि स्वतःचा स्वार्थ साधून घेतला। ही भूमिका आज प्रहार जनशक्ती पक्षाच्या प्रत्येक कार्यकर्त्याची आहे। आज आम्ही परभणी जिल्ह्याची जी 11 जणांची कोर कमिटी आहे त्या कोर कमिटीची बैठक घेतलेली आहे। ह्या बैठकीमध्ये असं ठरलं आहे की कुठल्याही परिस्थितीमध्ये आपण सन्माननीय बच्चूभाऊच्या पाठीमागं स्वतःची फरफट करून घ्यायची आणि शिंदे गटामध्ये जायचं नाही आणि म्हणून आम्ही आज शिवसेना शिंदे गटामध्ये सन्माननीय बच्चूभाऊ कडूसोबत जाणार नाही हा निर्णय घेतला आहे। आता आमच्या कोर कमिटीचे प्रत्येक कार्यकर्ते पदाधिकारी जे आहेत हे तालुकानिहाय दौरे करतील आणि 2 दिवसामध्ये संपूर्ण तालुक्यातील कार्यकर्ते पदाधिकाऱ्यांची चर्चा करून आम्ही आमची नवीन दिशा ठरवू। पण कुठल्या परिस्थितीमध्ये आम्ही शिवसेना शिंदे गटामध्ये सन्माननीय बच्चूभाऊ कडूंसोबत गेलेलो नाही आणि जाणारं नाही। सत्तेसाठी चळवळ विकणारी आमची अवलाद नाही आणि आम्हाला कुठल्याही परिस्थितीत ते मान्य नाही। आगामी पावसाळ्याच्या पार्श्वभूमीवर जिल्हा प्रशासनानं मान्सून पूर्व तयारीला वेग देत सर्व यंत्रणांना सतर्क राहण्याचे निर्देश दिलेत। जिल्हाधिकारी योगेश कुंभेजकर यांनी घेतलेल्या आढावा बैठकीत नागरिकांच्या सुरक्षिततेला सर्वोच्च प्राधान्य देत समन्वयानं काम करण्याचे आदेश दिलेत। पूरस्थिती, अतिवृष्टी आणि संभाव्य आपत्तींचा सामना करण्यासाठी विविध विभागांना ॲक्शन प्लॅन तयार करण्यास सांगण्यात आले। नालेसफाई, ड्रेनेज व्यवस्था, आरोग्य सेवा तसंच आपत्ती व्यवस्थापन यंत्रणा सज्ज ठेवण्यावर भर देण्यात आलाय। जिल्ह्यातील सर्व विभाग, स्थानिक प्रशासन आणि स्वयंसेवी संस्थांच्या सहकार्यानं आपत्ती व्यवस्थापन अधिक सक्षम करण्याचा निर्धार यावेळी व्यक्त करण्यात आला। पुणे जिल्ह्यातील नसरापूर येथील घटनेनंतर ग्रामस्थांनी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेऊन आरोपीला फाशीची शिक्षा देण्याची मागणी केली आहे। यावर शिंदे यांनी देखील या अमानुष कृत्यासाठी फाशीच योग्य असल्याचं स्पष्ट करत कठोर कारवाईचं आश्वासन दिलंय। या प्रकरणी देवेंद्र फडणवीस यांच्याशी चर्चा झाल्याचं सांगत सर्व पुरावे काटेकोरपणे गोळा करून लवकरात लवकर आरोपपत्र दाखल करण्याचे निर्देश देण्यात आल्याचं त्यांनी सांगितलंय। तसंच आरोपीला कोणतीही कायदेशीर पळवाट मिळू नये यासाठी विशेष खबरदारी घेतली जाणार आहे। पीडितेला जलद न्याय मिळावा यासाठी फास्ट ट्रॅक कोर्ट स्थापन करण्यासाठीही सरकार प्रयत्नशील असल्याचं सांगण्यात आलंय। बीड इथं भरलेल्या राज्यस्तरीय कृषी प्रदर्शनात शेतकऱ्यांना आधुनिक तंत्रज्ञानाचा प्रत्यक्ष अनुभव घेण्याची संधी मिळाली आहे। सामाजिक कार्यकर्ते महेश बेंद्रे यांच्या पुढाकारातून आयोजित या प्रदर्शनात ड्रोनद्वारे फवारणीचं प्रात्यक्षिक विशेष आकर्षण ठरलं। उन्हाच्या कडाक्यातही ड्रोन फवारणीमुळे वातावरण थंडगार करण्यात आलं, तर 5.5 फूट लांबीचा विदेशी सरडा पाहण्यासाठी देखील नागरिकांनी मोठी गर्दी केली होती। विविध आधुनिक कृषी यंत्रसामग्री, तंत्रज्ञान आणि नाविन्यपूर्ण स्टॉल्समुळे शेतकऱ्यांना उपयुक्त मार्गदर्शन मिळालं। गेल्या 3 दिवसात हजारो शेतकऱ्यांनी प्रदर्शनाला भेट देत नव्या तंत्रज्ञानाचं स्वागत केलंय। उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या शेतकऱ्यांचा सन्मानही यावेळी करण्यात आला। नसरापूर येथील घटनेच्या निषेधार्थ बीड शहरात नागरिकांनी मोठ्या संख्येनं रस्त्यावर उतरून न्यायाची मागणी केली आहे। काळ्या फिती बांधून महिला आणि पुरुषांनी जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढत आरोपीला तात्काळ फाशीची शिक्षा देण्याची मागणी केली आहे। छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यापासून जिल्हाधिकारी कार्यालयापर्यंत काढलेल्या या मोर्चात संतप्त नागरिकांनी घोषणाबाजी करत निषेध व्यक्त केलाय। यावेळी नगरसेवक अमरनाथ नाईकवाडे, पत्रकार महेश वाघमारे आणि सामाजिक कार्यकर्ते अजिंक्य पांडव यांच्यासह अनेक नागरिक उपस्थित होते। न्याय मिळाला नाही तर आंदोलन तीव्र करू असा इशारा देत आंदोलकांनी प्रशासनाकडे निवेदन सादर केले। खरं म्हणजे ज्या पद्धतीनं त्या नराधमांना त्या कोवळ्या जीवावर अनन्वित अत्याचार केलेले, ही घटना ऐकल्यानंतर प्रत्येक महाराष्ट्रात नाही देशात राहणाऱ्या व्यक्तीचं मन सुन्न झालेलं आहे। अतिशय निंदनीय घटना आहे।
आज कलेक्टर साहेबांना आम्ही सर्वांनी निवेदन दिलंय. आमच्या निवेदनाच्या मागण्याही त्याच होत्या की या व्यक्तीला लवकरात लवकर फाशी मिळावी. फाशी ही अशी तशी नसून ती भर चौकात फाशीवर त्याला लटकवावं, जेणेकरून असं कृत्य यापुढे घडू नये या महाराष्ट्रात. खरं म्हणजे देवेंद्र फडणवीस हे महाराष्ट्राचे संवेदनशील गृहमंत्री म्हणून त्यांच्याकडे बघितलं जातं, पण कशामुळं त्यांना ह्या प्रकरणात निर्णय घेण्यासाठी उशीर होतोय हे लक्षात येत नाहीये. देवेंद्र फडणवीस साहेबांना आमची नम्र विनंती आहे की आपण लवकरात लवकर या व्यक्तीला मृत्यूदंडाची शिक्षा द्यावी, आणि एवढं करूनही हे प्रकरण त्याला डिले झाला तर आम्ही यापुढे उग्र प्रमाणात आंदोलन करू, या ठिकाणी आपल्या टीव्हीच्या माध्यमातून आम्ही सांगू. एवढीच विनंती करतो की या नसरापूर असेल किंवा या घटनेच्या ज्या खटल्यामध्ये पीडितेंच्या बाजूनं भक्कम पुरावे आरोपींच्या विरोधात त्या कोर्टामध्ये उभा केले पाहिजेत, जेणेकरून हा जर आरोपी यापूर्वी 2 वेळेला अशा घटना करून सुद्धा जामिनावर सुटला होता, जामीन सुद्धा व्हायला नाही पाहिजे. हे पूर्ण प्रकरण अंडर ट्रायल चाललं पाहिजे, अशी एक मुख्य मागणी आमच्या बीडकरांच्या वतीनं आम्ही करत आहोत. त्यामुळं या सगळ्या घटनेचा करावा तेवढा निषेधच आहे, परंतु आता फक्त निषेध करण्यापुरते आम्ही शिल्लक राहिलो की काय, असा एक प्रश्न आम्हाला बीडकर म्हणून सर्वांनाच पडलेला आहे. या घटनेचा तीव्र शब्दामध्ये निषेध करतो. धन्यवाद. सर्व स्तरातील ज्या राजकीय नेते, पुढारी, संघटनेचे पदाधिकारी व जनताच आज तीव्र स्वरूपात त्याचा निषेध व्यक्त करण्यासाठी जिल्हाधिकारी कार्यालयात उपस्थित आहे. आत्ता सकाळी 10 वाजता फॉरेन्सिक अहवालानुसार एक प्रथमदर्शी त्या चिमुकलीच्या तोंडात मोजा कुंबून त्याच्यावर लैंगिक अत्याचार इतके भयंकर केलेले ते सांगू शकत नाही मी मीडियावर आता. त्याची गांभीर्याची दखल जी राज्य शासनाने घ्यायला पाहिजे होती ती आता पण घेतली नाही, असं प्रत्येक प्रथमदर्शी दिसून येते. माझी माननीय मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांच्याकडून आम्हाला अपेक्षा सुद्धा आहे, आणि मला नक्की वाटते की ती कारवाई करतील, परंतु काय इतकी दिरंगाई केली जाते याकडे राज्य शासनाने खूप तातडीने लक्ष देणे गरजेचं आहे. आणि येणाऱ्या काळामध्ये याच्यासाठी काही विशेष काही कायदा करता येईल का, राज्य शासनाच्या स्तरावर, जिल्हा व केंद्र शासन स्तरावर करणं खूप आवश्यक आहे. कारण की असे लिंगप्रतिसाद या राज्यामध्ये अजूनही फिरत आहेत, आणि अशा हजारो लेकीचा बळी जाऊ नये या दृष्टीने नसरापूर मधील घटनेचा सर्व महाराष्ट्रभर म्हणण्यापेक्षा देशभर खूप तीव्र शब्दामध्ये निषेध होत आहे. कारण पुरोगामी म्हणून मिरवणाऱ्या या महाराष्ट्रामध्ये शासन आणि प्रशासन कशा सुन्न अवस्थेमध्ये आहे याचं मूर्तिमंत उदाहरण आपल्या बीडमध्ये सुद्धा काल परवा जी घटना घडली त्यातून पाहायला मिळतंय. म्हणजे जेवढीच निंदनीय घटना नसरापूरची आहे तेवढीच जिल्ह्यात, आणि फक्त ते मोठं शहर आहे आणि ते लवकर मीडियाने कॅप्चर केल्यामुळे लक्षात आलं, परंतु या घटना गावखेड्यामध्ये घडायला लागल्या, गल्लीबोळामध्ये घडायला लागल्या. आणि इथं आज या घटनेचा तीव्र शब्दामध्ये, तीव्र कृतीमध्ये निषेध करण्यासाठी आज बीड शहरातील सर्व सामाजिक कार्यकर्ते असतील, राजकीय कार्यकर्ते असतील, हे सगळे बाकी सगळ्या पक्षांची कवच कुंडले बाजूला ठेवून इथं आलेली आहेत. कोण सत्ताधारी कोण विरोधक हा भय बाजूला ठेवून आज एकमतानं हे बीड शहर, हे बीडकर नागरिक की देवेंद्र फडणवीसजी जे आमचे गृहमंत्री आणि मुख्यमंत्री आहेत, संवेदनशील व्यक्तिमत्व आहे, आणि त्यांना आता कुठेतरी विचार करावा लागणार आहे. मागच्या ज्या वर्षभरातल्या ज्या घटना घडतायत, लेकी बाळी सुरक्षित नाहीयेत, आणि अशा परिस्थितीमध्ये नुसतं एका केसमध्ये फाशी देऊन भागणार नाहीये. ही वृत्ती ठेसून निघली पाहिजे. कायदा अशा पद्धतीचा व्हायला पाहिजे की असा विचार करणाऱ्या व्यक्तीला सुद्धा अंगाला थरकाप उडला पाहिजे. अशा पद्धतीचा कायदा या महाराष्ट्रामध्ये अस्तित्वात यायला पाहिजे. त्याचं स्वरूप शक्ती कायद्याच्या निमित्तानं ज्या पद्धतीनं समोर आलेलं आहे, 21 दिवसामध्ये फास्ट ट्रॅक कोर्टामध्ये चालून आरोपीला शिक्षा देण्याची जी तरतूद त्याच्यामध्ये आहे, तो कायदा लवकरात लवकर महाराष्ट्र सारख्या ठिकाणी अस्तित्वात येणं गरजेचं आहे. आणि हे सगळं करत असताना मी मूळ मागणी बीडकरांच्या वतीनं म्हणून एक करत आहे की बाबा आता ह्या नसरापूर घटनेतील जो आरोपी आहे, यापूर्वी सुद्धा त्याने 2 वेळेस अशी कृत्य केली होती, आणि दोन्ही वेळेस तो जामिनावर सुटलेला आहे. आता पोलीस प्रशासनाने अशा पद्धतीनं पुरावे सादर करावेत कोर्टामध्ये की त्याला जामीन नाही, पूर्ण हे केसच अंडर ट्रायल चालली पाहिजे, आणि तीही फास्ट ट्रॅक कोर्टामध्ये चालली पाहिजे. म्हणजे त्याला लवकरात लवकर फाशीची शिक्षा, मृत्यूदंडाची शिक्षा मिळेल, आणि तरच हा महाराष्ट्र कुठेतरी महाराष्ट्रामध्ये कायद्याचं राज्य आहे असं हे आम्हाला जाणवल. या सगळ्या याच्यामध्ये या सर्व घटनेचा तीव्र शब्दामध्ये निषेध करतो. धन्यवाद.
सेलू पोलिसांनी गोवंश जनावरांची अवैध कत्तल करून त्याचे मांस बाळगून विक्री करणाऱ्या एका व्यक्तीला ताब्यात घेतलंय। कुरेशी मोहल्ला परिसरात ही कारवाई करण्यात आली। आरोपी शेख मैदू शेख चांदसाहेब याच्या विरोधात महाराष्ट्र प्राणी संरक्षण अधिनियम 1976 अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आलाय। त्याच्याकडून सुमारे 10 किलो गोवंश मांस, सुऱ्या, कुऱ्हाड आणि वजन काटे असा एकूण सुमारे 3000 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आलाय। या प्रकरणाचा पुढील तपास पोलीस निरीक्षक दीपक बोरसे यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू आहे। परभणी येथील वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठात 2017 पासून प्रलंबित असलेल्या लेखा आक्षेपांवर कारवाई न झाल्याचा आरोप करत महाराष्ट्र नवनिर्माण सेनेनं तीव्र आंदोलन केलंय। विद्यापीठाच्या मुख्य प्रशासकीय कार्यालयासमोर मनसेनं ठिय्या आंदोलन करत प्रशासनाला जाब विचारला। मनसेच्या वतीनं यापूर्वी निवेदन देण्यात आलं होतं आणि 30 एप्रिल पर्यंत कारवाईचं आश्वासन देण्यात आलं होतं। मात्र मुदत उलटूनही कारवाई न झाल्यानं हे आंदोलन करण्यात आलं। जिल्हा संघटक श्रीनिवास लाहोटी यांच्या नेतृत्वाखाली झालेल्या या आंदोलनात करोडो रुपयांच्या कथित भ्रष्टाचाराचे पुरावे सादर करूनही प्रशासन कारवाई टाळत असल्याचा आरोप करण्यात आलाय। प्रशासनानं तातडीनं कारवाई करावी अशी मागणी यावेळी करण्यात आली। आज वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठ येथे मनसेतर्फे शांततेत ठिय्या आंदोलन करण्यात येत आहे। विषय सर्व लेखा आक्षेपांबद्दल न झालेल्या कारवाईबद्दल। खरं तर लेखा आक्षेप सगळ्या कार्यालयाला मिळाल्यानंतर 6 महिन्याच्या त्याची पूर्तता व्हायला पाहिजे, जी की इथे झालेली नाही। 8 वर्षापासून लेखा आक्षेप प्रलंबित आहे। मग मध्यंतरी मी हे प्रकरण बाहेर काढल्यानंतर मला नियंत्रक साहेबांनी मला पत्र दिलं की आम्ही सर्व कार्यालयाचे देयक बंद करत आहोत। मग परत कुलगुरू साहेबांनी पत्र काढलं की आम्ही देयक सुरू केलो, पण आम्हाला 2 महिन्याची वेळ द्या। ती त्यांची जी 2 महिन्याची वेळ आहे ती काल संपली। अद्यापही फक्त 10 ते 12 कार्यालयानेच त्यांना प्रतिसाद दिलेला आहे आणि बाकीच्या कार्यालयाने दिले नाही। तर आमची आज प्रमुख मागणी अशी, ज्या कार्यालयांनी कुलगुरू यांच्या पत्राला सिरियसली घेतलेलं नाही अशा सर्व अधिकाऱ्यावर आज ठोस कारवाई झाली पाहिजे। अन्यथा ही गेंड्याची कातडी आहे हे मलाही चांगलं माहित आहे, पण दर 15 दिवसाला मी वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठात आंदोलन करत राहील जोपर्यंत माझी मागणी मान्य होत नाही। जी रास्त मागणी आहे त्यांच्यावर कारवाई झाली पाहिजे। परभणी जिल्ह्यात पेट्रोल आणि डिझेल पुरवठ्यावरील अडचणींमुळे कृत्रिम तुटवडा निर्माण होत असल्याचा आरोप करत डीलर्स संघटनेनं जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन दिलंय। संजय सिंग चव्हाण यांना 3 मे रोजी निवेदन सादर करण्यात आलंय। डीलर्सकडे आगाऊ रक्कम जमा असूनही वेळेवर टँकर न मिळाल्यानं इंधनाचा तुटवडा जाणवत असल्याचं निवेदनात नमूद करण्यात आलंय। त्यामुळे पंपांवर गर्दी वाढून काही ठिकाणी कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होत असल्याचा इशारा देण्यात आलाय। शेतकरी आणि आपत्कालीन सेवांसाठी कॅनमध्ये डिझेल देण्याची परवानगी, पंपांना पोलीस संरक्षण तसंच तेल कंपन्यांची तातडीची बैठक घेऊन पुरवठा सुरळीत करण्याची मागणी संघटनेनं केली आहे। परभणी शहर महानगरपालिकेच्या प्रभाग समिती अ चे सभापती पदी रईस खान सरफराज खान उर्फ रईस दादा यांनी आपल्या पदाचा मंगळवारी पदभार स्वीकारलाय। यावेळी महापौर सय्यद इक्बाल, उपमहापौर गणेश देशमुख यांच्यासह महापालिकेचे पदाधिकारी, नगरसेवक आणि शहरातील प्रतिष्ठित नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते। तो प्रभाग समिति हो का सभापति पद का मैं आज हमने चार्ज लिए। आज हमारे जो माननीय खासदार बंडू यादव साहब और हमारे माननीय आमदार राहुल पाटिल साहब और हमारे महापौर सैयद इकबाल साहब, उपमहापौर गणेश देशमुख साहब और हमारे गट नेता दिलीप ठाकुर साहब और हमारे स्टैंडिंग कमेटी के अतुल तात्या, हमें इन सब का और हमारे जितने भी कॉर्पोरेटर है उपाटा गट के और कांग्रेस के, हमारे भगवान वाघमारे साहब, नदीम इनामदार साहब और जितने भी हमारे सब साथी है, मैं उन सब का शुक्रिया अदा करना चाहता हूँ कि उन सब ने मुझे एक प्रभाग समिति के अंदर काम करने का मौका दिए। और प्रभाग समिति के अंदर 5 प्रभाग आते हैं। 5 प्रभाग के अंदर 20 नगर सेवकों को हम साथ में लेकर काम करने वाले हैं और प्रशासन ने हमको इसके बारे में साथ देना चाहिए। और हम लोगों के जो भी सुविधा है, समझो साफ सफाई का है, आरोग्य का है, जो भी मसले हैं, हम सब मिलकर इंशाल्लाह साथ में काम करके इन मसले हल करेंगे। और हम जितने भी हमारे पास आज जितने हमारे साथ पदाधिकारी महापौर साहब वो आए, मैं उन सबका शुक्रिया अदा करना चाहता हूँ। धन्यवाद। आज तक प्रशासन था, आज जवाबदारी आप सभापति हो गए, किस प्रकार से लोगों को अपेक्षा है आपसे कि स्वच्छ परभणी और सुंदर परभणी होनी चाहिए? तो आज हमारे महापौर साहब और उपमहापौर साहब और हमारे
खासदार आमदार साहब हम सब मिलकर आज परभनी के अंदर यंग टीम सब अच्छी आई हुई है। हम सब मिलके परभनी के अंदर स्वच्छता नालियों का हो गया, कचरे के मसले हो गए और जितने भी है आरोग्य के हो गए। हर लोगों से आज जो धूप का भी ज़्यादा प्रभाव ज़्यादा होने की वजह से लोगों की तबीयत भी खराब हो रही है। हम लोगों से हम स्वच्छता के अंदर हम ज़्यादा से ज़्यादा काम करने वाले हैं। अभी यहाँ से और गति ज़्यादा बढ़ने वाली है। हम सब मिलकर इंशाल्लाह बहुत अच्छे से काम करने वाले हैं और आगे करते। हदगाव तालुक्यातील हडसणी फाटा इथं झालेल्या भीषण अपघातात 3 जणांचा मृत्यू झाल्याच्या घटनेनंतर वाहन चालक अद्याप ताब्यात न आल्यानं गोपाळ समाजानं संतप्त प्रतिक्रिया व्यक्त केली आहे। या पार्श्वभूमीवर पोलीस स्टेशनवर धडक मोर्चा काढण्यात आला। वाढदिवस साजरा करून परतणाऱ्या कुटुंबाच्या दुचाकीला कारनं जोरदार धडक दिल्यानं 2 महिला आणि एका दुचाकी स्वाराचा मृत्यू झाला होता। घटनेला 14 दिवस उलटूनही आरोपी कारवाईच्या बाहेर असल्याचा आरोप करत समाजानं निषेध नोंदवलाय। यावेळी एपीआय संकेत दिघे यांनी लवकरच आरोपीला ताब्यात घेण्यात येईल असं आश्वासन दिलंय। त्यानंतर आंदोलकांनी काही दिवसांच्या कारवाईच्या प्रतीक्षेत आंदोलन स्थगित केलंय। या बातमीचा आढावा घेतलाय प्रतिनिधी अशोक गव्हाणे यांनी। 22/4/2026 रोजी भीषण असा अपघात झाला होता। त्यामध्ये यशवंत भाऊराव नरवडे आणि रेखा भाऊराव नरवडे आणि अनुसया बालाजी लोणारे हे तिघं त्या अपघातामध्ये मृत्यू पावले होते आणि 14 दिवस उलटूनही तो कार चालक त्यांनी अशी चुकीच्या पद्धतीने रॉंग साईडने गाडी घालून तो अपघात केला होता। त्याला अजून अटक झाली नाही। हीच मागणी आम्ही माननीय पोलीस निरीक्षक साहेबांना या ठिकाणी केलेली आहे आणि त्यांनी आश्वासन दिलं की येत्या 4-5 दिवसात आम्ही चार्जशीट पूर्ण कोर्टात जमा करू असं त्यांनी आश्वासन दिलं आणि योग्य ते प्रकारे तपास करून न्याय देण्याचं काम करू असं त्यांनी आश्वासन दिलं। 8 दिवसाच्या आत तर नाही केले तर आपण या ठिकाणी SP ऑफिस समोर उपोषण 1 दिवसीय लक्षणीय उपोषण बसणार आहोत। पीडितांना योग्य ते न्याय मिळावा व त्यांना जी आर्थिक हानी किंवा जी त्यांच्या घरचे करता मुलगा गेलेला आहे किंवा त्यांच्या पत्नी किंवा त्यांचे ज्या पाहुणे आहे त्यांना काहीतरी आर्थिक सहाय्य मिळावं आणि योग्य तो कारवाई करून तपास व्हावा हीच आमची मागणी। भारतीय जनता पार्टीच्या 3 राज्यातील निवडणूक विजयाच्या पार्श्वभूमीवर उमरखेड शहरात जोरदार जल्लोष करण्यात आला। महेश्वरी चौक आणि संजय गांधी चौक परिसरात ढोल ताशांचा गजर, फटाक्यांची आतिषबाजी आणि घोषणाबाजीनं वातावरण दणाणून गेलं। सायंकाळी 5 वाजता सुरू झालेल्या या विजयोत्सवात पश्चिम बंगालमधील यशाकडे वाटचाल करणाऱ्या भाजपच्या कामगिरीचा विशेष उल्लेख करण्यात आला। या जल्लोषात विद्यमान आमदार किसनराव वानखेडे यांच्यासह पक्षाचे पदाधिकारी, महिला आघाडी आणि युवा मोर्चाचे कार्यकर्ते मोठ्या संख्येने सहभागी झाले होते। कार्यक्रमाला जिल्हा अध्यक्ष माजी आमदार प्रकाश पाटील देवसरकर, जिल्हा समन्वयक नितीन भुतडा, नगरसेवक तसंच अनेक पदाधिकारी उपस्थित होते। कार्यक्रमात फटाके फोडून आणि ढोल ताशाच्या गजरात विजयोत्सव साजरा करण्यात आला। या बातमीसोबतच बातमी महाराष्ट्राची मध्ये वेळ झाली आता इथेच थांबण्याची। अशाच महत्त्वाच्या बातम्यांसाठी पाहत राहा न्यूज मराठी 24/7। नवा भारत नवा विचार।